काय वर्णावी स्त्री शक्तीला पराक्रम थोर तिचे, ममता भरली मनात काळी जिजा मातेचे. शौर्य राणी लक्ष्मीबाईचे, त्याग पहा पद्मावतीचे. कधी सीता कधी द्रौपदी, नाते निभावते एक एक. ज्या राष्ट्राच्या मातीत गार्गी मैत्रिणीच्या तत्वज्ञानाचा सुगंध आजही दरवळतो, ज्या राष्ट्राच्या मातीत रझिया सुलताना दिल्लीच्या तख्तावर बसली, जिथं झाशीच्या राणीनं घोड्यावर बसून तलवार चालवली, जिथं मदर तेरेसा अख्ख्या जगाची आई झाली. अहो, एक मुलगा शिकला ना तर फक्त एका पिढीचा उद्धार करतो, पण आमची एक लेक शिकली ना तर 21 कुळांचा उद्धार करते. नमस्कार, मी कुमारी वैष्णवी पोपट भोसले, टोकन नंबर 27 नॅशनलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा विषय मांडतेय. तुझ्या शक्तीला सलाम, तुझ्या कर्तृत्वाला सलाम, तुझ्या ध्येयाला सलाम. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमणते तत्र देवता, अशी मांडणारी आपली भारतीय संस्कृती. आणि हीच भारतीय संस्कृती परंपरा जपणारी एक स्त्री शक्ती, जिला आपल्या देशात आदिशक्ती म्हणून पूजनीय स्थान दिले जातं. आज 21व्या शतकात पाहायला गेलं तर आजची स्त्री अबला नाही तर सबला आहे, हे वेळोवेळी तिने सिद्ध करून दाखवले आहे. आज अशा कितीतरी जिजाऊ सावित्रीच्या लेकी भारतीय संस्कृतीच्या परंपरेचा वारसा जपतही आहेत आणि चालवतही आहेत. आज प्रत्येक स्त्री स्वतःमध्ये एक रखुमाई पाहते. आयुष्यभर संसार गाड्या ढकलणाऱ्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याला एकदा विचारलं, काय गाजी, ही स्त्री शक्ती, स्त्री सबलीकरण नेमकं काय आहे ग? तेव्हा त्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यानं आणि मोतीबिंदू झालेल्या डोळ्यानं अगदी समर्पक असं उत्तर दिलं. ती म्हणाली, अगं पोरी, स्त्री म्हणजे काय? स्त्री म्हणजे काही वेगळं नसतं. स्त्री सुद्धा एक मनुष्य असते. तिलाही तिचं आयुष्य असते. ती तुडवली तर नागिन असते, डिवचली तर वाघीण असते, तान्ह्या बाळाची नीज असते, कडाडली तर वीज असते. आणि बरं का पोरी, तिच्याच गर्भात साऱ्या देशाच्या भविष्याचं बीज असते. अगं, स्त्री म्हणजे एक शक्ती असते. ती तिचं कर्तृत्व सिद्ध करते, तिच्या ध्येयाची उंची गाठते. ज्या देशात कल्पना चावला, सुनीता विल्यम्स सारख्या स्त्रिया ग्रहतारांना प्रदक्षिणा घालू शकतात, त्याच देशात मुलींनी ग्रहदशा उडवण्याचं कारणच काय? मुलगी म्हणजे काहीतरी ग्रहदशा. समाजाला, कुटुंबाला नवी दिशा देण्याचं काम हे एक स्त्रीच करते. अहो, जर तिने मनात आणलं ना तर ती ग्रहताऱ्यांना प्रदक्षिणाच काय, ती त्या ग्रहताऱ्यांना पायदळी तुडवू सुद्धा शकते. परंतु आज खरी गरज आहे तो तिचा सन्मान करण्याची. आजची प्रत्येक स्त्री आत्मनिर्भर आहे. स्त्रीच्या कर्तृत्वाची सुरुवात करावी तरी कुठून, हा प्रश्नच. जिने 9 महिने आपल्या गर्भात आपल्या बाळाला सांभाळलं, त्या माझ्या मातेपासून करू, की मनगटावर राखी बांधून माझ्या बंधूंचं रक्षण कर, असं म्हणणाऱ्या माझ्या बहिणीपासून करू. स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांपासून करू, की अरे संसार संसार जसा तव्हा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, असं समर्पणाचं गीत गाणाऱ्या माझ्या गृहिणीपासून करू. स्त्री म्हणजे केवळ अश्रूंचा बाण. स्त्री म्हणजे केवळ कळसूत्री बाहुली. स्त्री म्हणजे फक्त आणि फक्त चूल आणि मूल ही विशेषणं कुठेतरी आज 21व्या शतकात मागे पडतायत. आपल्या पराक्रमाच्या, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्त्रीने ही विशेषणं मागे पाडावीत. आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि पर्यायाने राष्ट्राला सामर्थ्य देण्याचं काम हे एक स्त्रीच करू शकते. आज 21व्या शतकात राजकारण, समाजकारण, बँका, संगणक, वैद्यकीय क्षेत्र, वकिली क्षेत्र, सगळ्याच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आपलं वर्चस्व, आपलं अस्तित्व सिद्ध करत आहेत. हो, ती डगमगते, ती कोलमडते, ती रडते, ती थकते, परंतु पुन्हा ती उठून नव्याने ताठ उभी राहते. ती आपल्या आईवडिलांकडे शिकते, मोठी होते, सासरी नांदायला जाते, तरीही ती जाताना आई वडिलांचं नाव मोठं करून जाते. हो, स्त्री ही स्त्रीच असते. ती आहे, ती होती आणि ती राहील. देशासाठी, युगासाठी, महाराष्ट्राच्या यशासाठी. ती म्हणजे उत्पत्ती, ती म्हणजे स्थिती. शांता, दुर्गा, भवानी रूप, शारदा ती सरस्वती. ती म्हणजे समय, ती म्हणजे प्रलय, तिच्यातून पुरुषार्थ, ती नसता विलय. देशाची नवनिर्मिती, महाराष्ट्राची युगस्त्री ती. देशाची नवनिर्मिती, महाराष्ट्राची युगस्त्री ती.